मित्रांनो, राज्यात शासनाचं प्रशासनाचं कामकाज हे कायदे नियमाच्या अधीन राहून चालतं। याच्यामध्ये कायदे वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून निर्गमित केले जातात। तर जे काही नियम अटी शर्ती लावल्या जातात, जशी की एखादी योजना आली ती कशी राबवली जाणार किंवा वेगवेगळ्या प्रशासनाच्या रिलेटेड जे काही असलेले नियम असतील, हे सर्व शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्धारित केले जातात। आणि अशाच प्रकारे शासकीय कामासाठी, प्रशासकीय कामासाठी किंवा दैनंदिन व्यवहारातील इतर महत्त्वाच्या अशा कामासाठी लागणारे शासन निर्णय, शासनाचे अधिकृत शासन निर्णय ऑनलाईन पद्धतीने कसे पाहायचे, कसे डाउनलोड करायचे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम मिळतील। मित्रांनो, प्रत्येक कामकाजासाठी आता एखादी योजना आली तर ती योजना कशा प्रकारे राबवली जाणार, अटी शर्ती काय आहेत, लाभार्थी कोण पात्र होणार, किंवा ती योजना राबवली जात असताना काय नियम लावलेले आहेत, किंवा प्रशासकीय कामामध्ये असलेले वेगवेगळे काही नियमावली आहे, ही जर आपल्याला माहीत करून घ्यायची असेल, मग कृषी विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, उद्योग ऊर्जा विभाग असेल, महसूल विभाग असेल किंवा इतरही कुठला विभाग असेल, तर या सर्वांच्या संदर्भात प्रत्येक वेळी नियम बनवत असताना परिपत्रक काढलं जातं किंवा शासन निर्णय निर्गमित केला जातो। हे शासन निर्णय नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातात। त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही। याच्यासाठीचं संकेतस्थळ आहे gr.maharashtra.gov.in। या संकेतस्थळाची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो, या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपल्याला आपण पाहू शकता रोज येणारे शासन निर्णय या ठिकाणी दाखवले जातात। म्हणजे सुरुवातीला जे दाखवलं जाणार आहे तो आजच्या तारखेला आलेला शासन निर्णय आपल्याला दाखवला जाईल। मात्र याच्यामध्ये वरती आपण पाहू शकता सर्व विभागाचे नावं येतात। अन्न नागरी पुरवठा असेल, अल्पसंख्याक, आदिवासी असे जे काही राज्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, या सर्व विभागाची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत, जेणेकरून आपण पर्टिक्युलर जर एकाच विभागाचा GR पाहिजे असेल तर तो पाहू शकता। याच्यानंतर पुढे दिलेला महत्वाचा शब्द आपल्याला पर्टिक्युलर एकच, महिला बाल विकास किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री सौर मागेल त्याला सौर, किंवा इतर काही तुम्हाला ज्या योजनेच्या किंवा ज्या नियमाच्या संदर्भात, शालेय शिक्षणाच्या संदर्भात पाहिजे किंवा सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाचा पाहिजे किंवा बांधकाम विभागाचा पाहिजे, जो काही महत्वाचा शब्द तुम्हाला त्याच्यामधील माहित असेल तो महत्वाचा शब्द याच्यामध्ये टाकू शकता। आणि कुठलाही महत्वाचा शब्द माहित नसेल, तुम्हाला समजा विभागही माहित नसेल, तर तुम्ही पर्टिक्युलर तारखेनुसार सुद्धा पाहू शकता। आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहूयात या तारखेनुसार। आता नवीन आलेले तारखेचे GR आपल्याला या ठिकाणी दाखवले जातात, वेगवेगळ्या विभागाचे GR या ठिकाणी आपण पाहू शकता। या पहिल्या पेजवरती आपण पाहू शकता 10 GR आहेत। नेक्स्ट पुढचा क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती 10 GR आपल्याला दाखवले जातील। या ठिकाणी याच्यामध्ये आपण पाहू शकता विभागाचं नाव, शीर्षक, त्या GRचा नंबर, GR ची तारीख, त्या GR ची साईज आणि डाउनलोड। आता या ठिकाणी जे डाउनलोड दिलेले आहे, या डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी PDF फाईल उघडण्यासाठी दाखवलं जाईल। जसं की आता आपण हा GR ओपन केलाय, हा GR आपण या ठिकाणी पाहू शकता। याला आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड देखील आपण या ठिकाणी करू शकता, प्रिंट काढायची असेल तर प्रिंट देखील काढू शकता, किंवा सिंपली हा जो काही GR असेल याच्या समोर जे PDFचं चित्र दिलेलं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी डाउनलोड लिंक नावाचे ऑप्शन दाखवले जाईल, ज्याच्या माध्यमातून आपण हा GR या ठिकाणी डाउनलोड करू शकता। आता हे GR कसा डाउनलोड करायचे आपण या ठिकाणी पाहिलं। आता समजा आपल्याला पर्टिक्युलर शब्दानुसार पाहिजे, आता प्रधानमंत्री आवास योजना, फक्त एवढ्याच शब्दानुसार आपल्याला महत्वाच्या शब्दानुसार पाहिजे आहे। आता आपण या ठिकाणी सर्व विभाग निवडलेला आहे। आपल्याला जर पर्टिक्युलर हाच विभाग, आता प्रधानमंत्री आवास योजना असेल तर तो गृहनिर्माण विभागाचा किंवा होऊ शकतो रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत किंवा इतर काही येऊ शकतात, पण आता आपल्याला माहित नाही विभाग, तर आपण विभाग असा सोडलाय प्रधानमंत्री आवास योजना। आता आपल्याला याच्या संदर्भातील GR पाहिजे, समजा 1 नोव्हेंबर 2025 पासून, 1 जानेवारी 2025 पासून 24 जानेवारी। आता या ठिकाणी तारीख तुम्ही जी सुरुवातीला निवडाल ती तारीख ऑटोमॅटिक इथं दाखवली जाणार आहे। दुसरी दिनांकापर्यंतची तारीख आपल्याला याच्यामध्ये निवडावी लागणार आहे। आता आपण आजच्या तारखेपर्यंतचा GR या ठिकाणी पाहूयात। याच्यामध्ये GR नंबर आपल्याला माहित नाही, खाली एक कोड दिलेला आहे, हा कोड जसा खाली दिसतोय तसा पाहून आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचा आहे। शोधावरती क्लिक करायचं। आता शोधावरती क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री आवास, गृहनिर्माण विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, इतर मागास भोजन कल्याण विभाग, वेगवेगळ्या विभागाचे GR जे आलेले आहेत या शब्दानुसार महत्वाचा शब्द आपण प्रधानमंत्री आवास योजना टाकलेला आहे। आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जर टाकला तर त्याच्या संदर्भातील दाखवेल। आता पर्टिक्युलर आपण जर फक्त इथं ग्रामविकास विभागात जर निवडला तर फक्त ग्रामविकास विभागाचे त्याच्या संदर्भातील GR दाखवेल, किंवा इतरही काही महत्वाचा शब्द टाकून आपल्याला जर काही GR पाहायचा असेल सामान्य प्रशासन विभागाचा वगैरे तर आपण तो पाहू शकता। इथं तारीख आणि महत्वाचा शब्द, आता आपण सामान्य प्रशासन विभागाचा
विभाग निवडला आणि प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यामध्ये नसेल तर आपल्याला हा महत्वाचा शब्द हटवावा लागणार आहे. ज्या महत्वाचा शब्द माहित असेल तर टाकू शकता, नसेल तर पर्टिक्युलर त्या विभागाचा आणि त्या तारखेचा GR पाहू शकतात. आपल्याला महसूल व वन विभागाचा समजा GR पाहिजे. आता आपण 24 एप्रिल 2025 चा GR पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी काय केलंय, 24 एप्रिल डेट सिलेक्ट केलेली आहे. 24 एप्रिल 2025, 24 एप्रिल 2025 याच्या खाली जो काही कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आपण या ठिकाणी जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर शोधावरती क्लिक करायचं. आता आपण महसूल वन विभाग आणि 24 एप्रिलचा फक्त निवडलाय. तर 24 एप्रिलला आलेले जे काही GR आहे ते आपल्याला या ठिकाणी पर्टिक्युलर ते GR दाखवले जातील. अशा प्रकारे जर आपल्याला त्या GR ची तारीख माहित असेल, तारीख जर माहित नसेल, विभाग माहित असेल, विभागीय तारीखही माहित नसेल तर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तेही सर्च करू शकता. आणि GR मधील काही महत्वाचे शब्द आपल्याला माहित असतील, जसे घरकुलाच्या संदर्भात असेल घरकुल, किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात अतिवृष्टी नुकसान भरपाई, शाळेच्या संदर्भातील काही असेल तर त्या शाळेचं वेगवेगळ्या शब्दानुसार आपण हे GR या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, विचारल्या गेलेल्या या प्रश्नाची एक महत्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. अधिकृत असे GR आपल्याला या वेबसाईटवरून पाहता येणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे जे असतं ते म्हणजे कायदे. आता वेगवेगळे कायदे निर्गमित केले जातात. कायदे पाहण्यासाठी ई-गॅजेट महाऑनलाईन वेबसाईट आहे. कायदे कसे पाहायचे हे जरी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर त्याच्याबद्दलही कमेंट करा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कायदे कसे पाहिजे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.